मंडळी श्री स्वामी समर्थ. चला करूयात वेगळी अशी खोबऱ्याची वडी. इथं मी एक नारळ फोडला होता देवाला सोमवारी, मग त्याची ही वडी आहे. मी इथे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि कढईत नुसतं गरम कढईत भाजून घेणार आहे. जास्त लाल होईपर्यंत भाजायचं नाही, त्याचं फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे आपल्याला. बघू शकता आता ही कढईतलं खोबरं मी एका साईडला काढलेलं आहे. इथं कढईत मी साखर टाकलेली आहे, ती पण 1.5 वाटी साखर. आणि ह्याचा करून घ्यायचा आहे आपल्याला पाक बिना पाण्याचा. मी इथं ही साखर वितळून द्यायची आहे बिन पाणी वत्ता. आणि ही पूर्ण गोल्डन होईपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे, ते पण मीडियम फ्लेमवर. बघू शकताय तुम्ही, ह्याला जरा उशीर लागतो, पण तुम्ही एकदा करून बघा. वडी एक नंबरच होते. अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे घरात, जशी साखर वितळेल तसा. बघू शकताय आता इथे थोडा थोडा गोल्डन कलर यायला लागलेला आहे. आता ह्या स्टेजला इथं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. बघू शकताय थोडंसं दूध वतलेलं आहे, कारण की हिला इतकी उकळी अशी वाफ येते. जरा दमानं करायचं, नाहीतर हे अंगावर उडू शकतं. आता थोडं थोडं दूध सगळं वतून घेणार आहे मी. बघू शकताय आता उकळी अजिबात आलेली नाही. आता हे थोडीशी ह्याला उकळी आली की जे खिसलेलं खोबरं होतं ते ह्यात घालून आपल्याला एकजीव होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय दाखवल्याप्रमाणे. आणि हे तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत ही सुक्क होत नाही तोपर्यंत. बघू शकता तुम्ही इथे ही पूर्ण दूध ह्यातलं आटलं पाहिजे. ही वडी एकदा नक्की करा. आपण आता श्रावण सुरू झालं आहे, त्यामुळे नारळ हे फोडतोच. मग त्याचं करायचं काय, तर अशा प्रकारे वडी करून बघा. अप्रतिम अशी वडी होते आणि लहान मुलंही आवडीने खातात. आता ह्याच्यात थोडंसं पाणी आटल्यागत झालं आहे, मग इथं टाकायची आहे इलायची पावडर. मी ही घरी केलेली आहे, थोडीच टाकलेली आहे, पण सुगंध अप्रतिम असा सुटलेला आहे, मस्तच वाव. बघू शकताय आता थोडंसं हे ओलसर आहे बघा. हे पूर्ण असं सुक्कं झालेलं पाहिजे. अजून थोडा वेळ ठेवूया आपण, जरा मला ओलं वाटतं आहे म्हणून त्यासाठी. आणि हे पूर्ण सुक्कं झालं की एका ट्रेच्या भांड्यात तुम्ही काहीही घेऊ शकता, प्लेट पण घेऊ शकता. माझ्याकडे इथे केकचं टीन आहे, त्याला मी तेल लावलेलं आहे खाली, किंवा तूप लावू शकताय. आणि हे ह्यात वतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे. तुम्ही यात 2 चमचे 3 चमचे तूपही घालू शकता. मी ते 1च चमचे घातलेलं, ते सांगायचं राहिलं. आता ह्याला थापून घ्यायचं आहे. हे गरम आहे तोवरच थापून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. बघू शकता मी हाताने थापत आहे, जरा भाजत आहे तरी पण याला खाताना अप्रतिम असा सुगंध येतो आणि मस्तच हे तोंडात टाकताच विरघळतं. इथे जरा बदामाचे पाक घेतले होते मी, ते टाकत आहे. तुम्ही काहीही टाकू शकता तुम्हाला हवं आहे ते. बघू शकताय मी इथं दाखवल्याप्रमाणे. आणि ह्याच्यात काहीही टाकलेलं आहे, हे उपासालाही चालतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हे फ्रीजरला अर्धा तास किंवा 1 तास ठेवून द्या. कठीण झालं की मग हे खायला रेडी आहे. आता मी थोडंसं थंड झाल्यानंतर ह्याचे काप करून घेतलेले आहेत. थोडंसं थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अजून व्यवस्थित थंड झालेले नाही, थोडंच झालेलं आहे. त्यामुळे मी ह्याला असं आकार देऊन घेत आहे. तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता किंवा असंही खाऊ शकताय बघा. आणि ह्याला आता ठेवून द्यायचं आहे फ्रीजरमध्ये अर्धा तास. आता थोड्या वेळाने बघा तुम्ही किती मस्त असं तयार झालेलं दिसेल तुम्हाला. मस्त असा सुगंधही येत आहे आणि तोंडात टाकताच विरघळलेला आहे बघा. तुम्ही मी प्लेटमध्ये काढून दाखवलेलं आहे, मस्त ना. मी अर्धा तासाच्या आत काढलेलं आहे. आणि हे इतकं सॉफ्ट आहे की दात नसलेलेही खाऊ शकतात. तुम्ही नक्की ट्राय करा.